म्हणोनी तेथींची मातू, न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा आणतू, पैठी किजे. म्हणून ज्या शब्दांनी कोणतीही गोष्ट स्पष्ट करून सांगता येते, त्या शब्दांचे हात तेथील अवस्थेचे वर्णन करण्यापर्यंत पोचत नाहीत. अर्जुना येरवी तरी इया अभिप्रायाचा जे गर्व धरी, ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. अर्जुना, येरवी तरी या अलौकिक अवस्थेचे मर्म मी सांगू शकेन असा अभिमान धरणारी वैखरी वाणी त्या अवस्थेपासून दूरच राहते. भ्रूलता मागलीकडे तेथ मकाराचेची अंग न मांडे, सडे या प्राणा साकडे गगना येता. भिवयांच्या आतल्या बाजूस म्हणजे आज्ञाचक्रात ओंकारातील मकार मात्रेचा देखील प्रवेश होत नाही. त्याप्रमाणे एकट्या प्राणवायूला देखील मूर्धन्याकाशात येण्यास अडचण निर्माण होते. पाठी तेथेची तो भेसळला, तै शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. नंतर तो प्राणवायू मूर्धन्य आकाशात विरून जातो, तेव्हा शब्दाचा दिवस मावळतो, म्हणजे शब्दाचे बोलणे खुंटले जाते. मग त्यानंतर आकाशाचाही लय होतो. आता महाशून्याची या डोही, जेथ गगनासीची थावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा इया. परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचा थांग लागत नाही, तेथे वर्णन करण्याची नौका पलीकडे नेण्यासाठी या वैखरी वेळूचा लाग लागेल काय?